व्हॉइस या भागामध्ये आपण पाहिलंय की नॉन फायनाईट वर्ब जे असतात थोडक्यामध्ये ते नॉन फायनाईट क्लॉजच्या सुरुवातीला देखील येतात, त्यांच्यामुळंच नॉन फायनाईट वर्ब देखील तयार होतात. नॉन फायनाईट क्लॉजमधलंच ते नॉन फायनाईट वर्बचं देखील आपण पाहिलेलं आहे. त्यातले दोन प्रकार आपण पाहिले होते, ते म्हणजे नॉन फायनाईट वर्ब. या नॉन फायनाईट वर्बमध्ये आपण पहिलं घेतलं होतं बघा की टू प्लस वर्ब जर तुम्हाला ॲक्टिव्हाइसमध्ये आढळले तर त्याचे टू बी प्लस वर्बचं तीसरूप करता तुम्ही हे पॅसिव्हाइसमध्ये. दुसरे एक अभ्यासले होते त्यामध्ये की जर VING ॲक्टिव्हाइसमध्ये जर आले, ते पण ॲमिजार वाजवेर विना ते नसतील तर प्रेझेंट पार्टिसिपलच्या रूपात जर आले तर त्याचं पुढे चालून बीइंग प्लस V3 होईल. हे पॅसिव्हाइसमध्ये पाहिलं होते, याला आपल्याला घ्यायचंच आहे, हेच चालू आहे आपलं सध्या. त्यामध्ये सुद्धा टू प्लस वर्ब टू बी प्लस. त्यातला एक आपण पहिलं जे पाहिले होते त्याच्यामध्ये एक उदाहरणच घेऊन दाखवतो. आय वॉन्ट टू हेल्प यू असं एक उदाहरण घेतले होते. त्यामध्ये आपण पाहिलं की हे सब्जेक्ट आहे, हे वर्ब आहे आणि हा पूर्ण क्लॉज जो आहे तो पूर्ण क्लॉज ऑब्जेक्टचं काम करतोय. पण आपल्याला ह्या पूर्ण क्लॉजला घेऊन व्हॉइस करायचं नाही, तर क्लॉजच्या आतमध्ये व्हॉइस करायचं आहे, डब्यामध्ये. थोडक्यामध्ये काय, वॉन्ट, प्रपोज, प्रॉमिस, त्याच्यानंतर होप आहे, एक्सपेक्ट आहे, या सकर्मक क्रियापदानंतर जर नॉन फायनाईट क्लॉज आला तर त्या नॉन फायनाईट क्लॉजमधलं नॉन फायनाईट वर्ब टू इन्फिनिटिव्हला घेऊन आपल्याला व्हॉइस करायचं आहे. चला, हे झालं याच्यातलं वर्ब आणि हे झालं याच्यातलं ऑब्जेक्ट. आतल्या आत आपण त्याचं पॅसिव्हाइज केले होते बघा. आय वॉन्ट हे बॉक्समध्येच चाललं आहे आपला कार्यक्रम. आय वॉन्ट यू टू हेल्पचं काय केलं होतं, टू बी हेल्प्ड. अशी आपण उदाहरणं केलेली आहेत. त्याच्यानंतर दुसरे एक आपण पाहिले होते त्याच्यात, ते म्हणजे इट इज टाईम या रचनेनं जर वाक्य सुरू होत असेल तर त्यानंतर नॉन फायनाईट क्लॉज असेल तो पण टू प्लस वर्बनं सुरू होणारा, तर त्याचं काय करायचं आहे बघा बरं. आपण घेतले होते इट इज टाईम टू लर्न इंग्लिश. त्याच्यामध्ये बघा इट इज टाईम ही रचना आपल्याला बदलायची नाही आहे. एवढ्या बॉक्समध्येच तुम्हाला काय करायचं होतं, व्हॉइस करायचं होतं. पॅसिव्हाइज करत असताना आपल्याला लक्षात आलं असेल की इट इज टाईम, कारण हे ऑलरेडी नाऊन आहे आणि पुढेही येणारा मेंबर काय असणार, नाऊनच असणार आहे. त्यांच्यामुळे त्यांना प्रिपोजिशनची जोड द्यावा लागेल, ती म्हणजे काय, फॉर. फिक्स प्रिपोजिशन द्या, फॉर. इट इज टाईम फॉर इंग्लिश टू बी लर्न्ड. फॉर इंग्लिश टू बी लर्न्ड. ह्या पद्धतीची आपण दोन रचना मागच्या तासाला घेतलेल्या आहेत. आज आपल्याला तिसरी रचना घ्यायची आहे. पहा, इट इज पॉसिबल किंवा इम्पॉसिबल या रचनेने सुरू होणाऱ्या वाक्यात टू प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट ही रचना येत असेल तर पॅसिव्हाइज करताना ऑब्जेक्ट रूपी कर्त्याने सुरुवात करून पुढे प्रेझेंट पॉसिबिलिटी कॅन किंवा प्रेझेंट इम्पॉसिबिलिटी कॅन नॉट
पॅसिव्ह वॉइसची रचना पूर्ण करावी. म्हणजे इट इज पॉसिबल, इट इज इम्पॉसिबलला काढून त्याच्या ठिकाणी तुम्हाला कॅन किंवा कॅन नॉट वापरता येईल. बघूया त्याच्यामध्ये ॲक्टिव्ह वॉइसमध्ये काय झालेलं आहे. हे काही इट इज टाईमसारखा नियम नाही आहे, लक्षात ठेवायचं आहे. इट इज पॉसिबल किंवा इट इज इम्पॉसिबल आणि त्याच्या पुढे बघा रचनेमध्ये काय आलं, टू प्लस वर्ब आणि त्याच्याही पुढे ऑब्जेक्ट असणं आवश्यक आहे. मग हे जे ऑब्जेक्ट आहे हे पुढे सब्जेक्टचं काम करेल याच्यामध्ये पॅसिव्ह वॉइसमध्ये, लक्षात ठेवायचं. हे झालं याच्यातलं सब्जेक्ट, जे मूळचे काय होते, ऑब्जेक्ट होते. मग आता हाच अर्थ दाखवण्यासाठी पॉसिबिलिटी किंवा इम्पॉसिबिलिटी, म्हणजे पॉसिबल इम्पॉसिबल हे शब्दांच्या ऐवजी इथं आपण मॉडेल घेतोय कॅन आणि इम्पॉसिबलसाठी कॅन नॉट. पॅसिव्ह वॉइसमध्ये आता ह्या टू प्लस वर्बचं आपण काय केलेलं आहे, टू बी प्लस V3. जर तुम्ही इथं टू प्लस वर्बचं टू बी प्लस V3 केले असते तर प्रॉब्लेम काय झाला असता की कॅन किंवा कॅन नॉटच्या पुढे तुम्हाला टू हे इन्फिनिटिव्ह मार्कर असणारं इन्फिनिटिव्ह वापरता येणार नाही, मूळ रूप वापरता येणार नाही. त्याच्यामुळे आपण याला वगळून टाकूया आणि शेवटी इन्फिनिटिव्ह तर मिळाला ना, बस झालं आपल्याला. मग तो बेअर असो का टू इन्फिनिटिव्ह असो. चला इथं कॅन किंवा कॅन नॉट बी प्लस V3 ही रचना यांच्यामध्ये येईल. बघा उदाहरणामध्ये, इट इज पॉसिबल टू ओपन द विंडो. उघडा ना, मग शक्य असेल तर उघडा, काय हरकत नाही. चला याच्यामध्ये हे वर्ब आणि हे झालं याच्यातलं ऑब्जेक्ट. काय, द विंडो कॅन बी ओपनचं थर्ड फॉर्म ओपन आलं. कॅन कोणासाठी आलं, इट इज पॉसिबलसाठी ती रचना घेतलेली आहे. बघा, इट इज इम्पॉसिबल टू फॉलो हिम, त्याचा पाठलाग करणं अशक्य. चला याच्यामध्ये आणा त्याला, ही कॅन नॉट बी, इम्पॉसिबलच्या ऐवजी कॅन नॉट बी, फॉलोचं थर्ड फॉर्म फॉलोड, हे झालं यांच्यामध्ये. ही जर तुम्ही प्रश्नार्थी रचना जर घेतली असती तर काय झालं असतं, काही आभाळ थोडी कोसळलं असतं. इज इट पॉसिबल असं केलं असतं तुम्ही, इज इट पॉसिबल टू फिनिश द वर्क इन टाइम. खरंच वेळेत काम करणं, पूर्ण करणं शक्य आहे का, हो, येस. चला इथं इज इट पॉसिबल असेल तर मग सुरुवातीलाच तुम्हाला कॅन घ्यावं लागेल. हे वर्ब, हे झालं याच्यातलं ऑब्जेक्ट. कॅन द वर्क बी, फिनिशचं थर्ड फॉर्म फिनिश्ड इन टाइम, क्वेश्चन मार्क. या पद्धतीने रचना घेते. एवढं घ्या स्क्रीनशॉट. चौथा जो प्रकार आहे यांच्यामध्ये बघा, वाक्यात इट इज ने सुरुवात, वाक्याची इट इज ने सुरुवात होत असेल व त्यानंतर पॉझेसिव्ह ॲडजेक्टिव्ह प्लस ड्युटी हे नाउन येत असेल, ही रचना येत असेल तर पॅसिव्ह वॉइसमध्ये पॉझेसिव्ह ॲडजेक्टिव्हचे रूपांतर सब्जेक्टमध्ये करावे. म्हणजे पॉझेसिव्ह ॲडजेक्टिव्हपासून काय करावं लागेल, तुम्हाला सब्जेक्ट तयार करावं लागेल. जर तिथं प्रोनाऊन असेल, पॉझेसिव्ह ॲडजेक्टिव्ह असेल तर त्याला इकडे घ्या. जर नाऊनचे अपॉस्ट्रॉफी असेल तर तिकडे घ्या तुम्ही त्याला
नाऊन प्रमाणे सब्जेक्ट करा, त्याला सब्जेक्टिव्ह केसमध्ये आणा. प्रोनाऊन सुद्धा सब्जेक्टिव्ह केसमध्ये आणा, सब्जेक्टमध्ये करावे यामध्ये. तसेच ड्युटी या नामाच्या अर्थाची क्रियापदाची रचना वापरावी. म्हणजे यामध्ये काय येईल त्याच्यात बघा, एम, इज, आर, सपोज्ड ही रचना तुम्हाला वापरावी लागेल. हे सब्जेक्टनुसार एम, इज, आर येईल, जे पॉझिटिव्ह ॲडजेक्टिव्ह पासून इकडं नॉमिनेटिव्ह केसमध्ये आलेले असते त्यापासून. बघा, वाक्यातील टू प्लस वर्ब ही रचना जशाच तशी वापरावी. म्हणजे आता त्याचा याच्यात काही रोल राहणार नाही. पाहूया यात रचना काय आहे. ॲक्टिव्ह वॉइसमध्ये इट इज आणि इथे येईल पॉझेसिव्ह ॲडजेक्टिव्ह आणि पुढे नाऊन. मग ते नाऊन पण कोण आलेलं आहे याच्यामध्ये, तर हे ड्युटी नाऊन आलेलं आहे आणि यांच्या पुढे टू प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट येईल किंवा येणारही नाही. यांना घेऊन आता व्हॉइस होणार नाही आहे, फक्त हिंट दिलेली ह्या पद्धतीची रचना आहे. पॅसिव्ह व्हॉइसमध्ये काय होणार आहे, हे पॉझेसिव्ह ॲडजेक्टिव्ह इथे सब्जेक्टचं काम करताना दिसेल नॉमिनेटिव्ह केसमध्ये. हे याच्यातून वगळले जातील आणि यानुसार तुम्ही रचना तयार करताय. एम, इज, आर आणि ड्युटी या नामासाठीच तुम्ही ही घेतलेली रचना आहे. एम, इज, आर, सपोज्ड आणि हे वरचं खाली जसं तसं आणून घ्या. टू प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट असेल तर ऑब्जेक्ट घ्या, नसेल तर नव्हते काय प्रॉब्लेम. पॉझेसिव्ह ॲडजेक्टिव्ह कोणकोणते थोडंसं आपण लक्षात ठेवू. याच्यामध्ये बघा, पॉझेसिव्ह ॲडजेक्टिव्ह प्लस हे पुढे आलेलं ड्युटी नाऊन, त्याचं काय करायचं इकडे सब्जेक्टमध्ये रूपांतर करायचं आहे आणि ड्युटीचं एम, इज, आर, सपोज्ड टू हे कॉमन चालत राहील. बघा, पॉझेसिव्ह ॲडजेक्टिव्हमध्ये मी जर इथे घेतले माय, इथे घेतलं आता मी माय ड्युटी, तर तुम्ही मायचं काय करायचं इथं आय एम सपोज्ड डॅश 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 हे करत राहतं. एक दुसरं घेतलं मी इथं आवर ड्युटी, तर आवरचं तुम्हाला इथं सब्जेक्टमध्ये आपण केलं आहे नॉमिनेटिव्ह केसमध्ये. वी आर सपोज्ड डॅश डॅश. तिसरं यांच्यामध्ये जर त्यांनी हीच घेतलं असतं तर बघा, हीच ड्युटी, तर तुम्ही त्याचं केलं असतं ही इज सपोज्ड. इथं जर युअर असतं युअर ड्युटी, आपण म्हणतो ना इट इज युअर ड्युटी टू स्टडी हार्ड, तर तुम्ही लगेच घेतलं असतं यू आर सपोज्ड. याच पद्धतीने तर हर असतं तर तुम्ही शी इज सपोज्ड. देम असतं तर त्या पद्धतीनं करत राहा. बघा, शी इज सपोज्ड. सहावं त्याच्यामध्ये घेतलं असतं दिअर ड्युटी, तर लगेच इथं आलं असतं दे आर सपोज्ड. इथं जर तुम्ही एव्हरी वन्स घेतलं असतं तर तुम्ही एव्हरी वनला जसं तसंच वापरलं असतं. एव्हरी वन इज सपोज्ड या पद्धतीनं होकारार्थी नकारार्थीमध्ये आपण त्याला वापरू शकतो. बघा, उदाहरणार्थ इट इज युअर ड्युटी टू हेल्प द पॅरेंट्स. त्याच्याच पॅरेंट्सला मदत करण्याची. मग याच्यामध्ये हे दोन निघून गेले. यू आर सपोज्ड
टू हेल्प द पेरेंट्स. It is our duty. It is our duty. It is our duty to pay the taxes. भरा टॅक्सेस. चला इथे काय गेले, निघून गेले. आवरचं झालं. वी आर सपोज्ड, आपल्याला ग्राह्य धरलेलं आहे टू पे द टॅक्सेस. कर्तव्य कधी पण गृहीत धरलेली असतात, सांगायची नसतात एक दुसऱ्यांना याला. तिसरं नकारार्थीमध्ये असतं तर बघा बरं, इट इज नॉट युअर ड्युटी. इट इज नॉट युअर ड्युटी टू वॉच द टाइम. मग आता काय करायचं बघा, यू आर नॉट सपोज्ड टू वेस्ट द टाइम. हे उत्तर घ्यायचं आहे का हे घ्यायचं आहे? यू आर सपोज्ड नॉट टू वेस्ट द टाइम. कोणतं घ्यायचं आहे? काहींना सवय लागली नॉट टू, पण हे लक्षात ठेवायचं, इट इज युअर ड्युटी नॉट टू वेस्ट टाईम असं दिलेलं नाही आहे. इट इज नॉट युअर ड्युटी, हे तुझं कर्तव्य नाही. म्हणजे यांच्यामध्ये हे होणार नाही उत्तर, पहिलंच होईल यू आर नॉट सपोज्ड. तसंच तुम्ही घेऊ शकता, इट इज एव्हरी वन्स ड्युटी टू रिस्पेक्ट द नेशन. इट इज एव्हरी वन्स ड्युटी टू रिस्पेक्ट द nation. Everyone is supposed to respect the nation. नॉन फायनाईट मधलाच बघा बरं, आपण ॲक्टिवाईज टू पॅसिवाईज करत असताना प्रेझेंट पार्टिसिपल वापरले. याच्यामध्ये VING प्लस ऑब्जेक्ट ही रचना येत राहील, तर त्याचं VINGचं बी प्लस वर्बचं थर्ड फॉर्म होईल. एवढ्या रचनेचं लक्षात ठेवा. काय करायचं हे नंतर काय होईल ते पाहू. त्याच्यातले बघा एक प्रकार पहिला, वाक्यात सीचं पास्ट टेन्स सॉ आणि फाइंडचा फाउंड. बघा वाक्यात सॉ किंवा फाउंड या सकर्मक क्रियापदानंतर त्याच्यामध्ये कर्म येणारच आहे थोडक्यामध्ये. सकर्मक क्रियापदानंतरच्या कर्मानंतर VING प्लस ऑब्जेक्ट ही रचना येत असेल. थोडक्यामध्ये तोही नॉन फायनाईट क्लॉजच झाला आहे, फक्त टू प्लस वर्बच्या ऐवजी VINGनं चालू होतो आहे प्रेझेंट पार्टिसिपल वर्बने. ही रचना येत असेल तर दोन पद्धतीने पॅसिवाईज करता येते. आता नेमकी दोन पद्धतीने पॅसिवाईज कसे करता येईल तेही पाहू. यात महत्त्वाचं बघ, यात सॉ किंवा फाउंड आधीचा कर्ता व VING नंतरचे कर्म हे भिन्न असावेत. म्हणजे भिन्न व्यक्ती असावेत, एकच नसावेत. एकच असेल तर वेगळा नियम लागू होईल त्याला, तेही पाहू आपण. दोन पद्धतीने कसं होईल ते देखील पहा. ॲक्टिवाईजमध्ये सब्जेक्ट येईल, सब्जेक्टच्या नंतर इथं सॉ किंवा फाउंड हे येतीलच. त्याच्यातलं हे ऑब्जेक्ट आपण ऑब्जेक्ट नंबर 1 म्हणूया याला, कारण क्रियापदानंतरच्या कर्माच्याही पुढे VING नंतरचं कर्म येणार आहे. बघा याच्याही पुढं VING आणि ह्या VINGचं हे झालेलं कर्म दुसरं.
यामध्ये पहिली पद्धत आपण यांनाच गृहीत धरून करूया. ही झाली ए नंबरची, पॅसिव्ह वॉइसमध्ये ए नंबरचं. हे जुनं झालं आपलं. सिम्पल पास्टचं वॉइस करून दाखवा. थोडक्यामध्ये हे ऑब्जेक्ट 1ला तुम्ही इथं आणलेलं आहे सब्जेक्ट. मी याला लिहिताना ऑब्जेक्ट 1 लिहितो कळण्यासाठी. हा मेंबर इथं आणलेला आहे आपण. त्यानुसार आपण वापरणार वॉच किंवा वर. सॉ हे सेकंड फॉर्म आहे सीचं, थर्ड फॉर्म सीन, आणि सेकंड थर्ड फॉर्म सारखंच आहे फाइंडचं, ते म्हणजे फाउंड. हे वरचे मेंबर जसे तसे खाली येतील. VING ऑब्जेक्ट नंबर 2. बाय तुम्ही एजंट वापरा किंवा नका वापरू. ही झाली पहिली पद्धत. आपण उदाहरण पाहूया म्हणजे लक्षात येईल. आय सॉ हर टीझिंग हिम. हा बरं, मुलं मुलीला चिडवत असते तर मुलगीच मुलाला चिडवायला लागली का? मला झाली की नाही आता. आय सॉ हर मी तिला पाहिले, मी तिला पाहिले. आय सॉ हर काय करत होती ती? आय सॉ हर टीझिंग हिम. बघा हे आणि हे सॉ आधीचा करता, VING नंतरचं कर्म वेगवेगळे व्यक्ती आहेत. बघा मी तिला त्याला चिडवताना पाहिले, मी तिला त्याला चिडवताना पाहिले. अर्थ झाला पूर्ण. बघा पण आपल्याला एवढंच बघायचं आहे फक्त आता. आय सॉ हर, बाकीच्याला नाही. पहिली पद्धत आली ही ए पद्धतीनुसार. काय? शी वॉज सीन. हे बाकीचं पूर्ण करून घ्या. टीझिंग हिम बाय मी. दुसरी पद्धत पाहूया आता. त्यांचं म्हणणं काय? बघा आता तुम्हाला कोणाला लक्षात घेऊन करायचं आहे म्हणून मी ते वेगळे चिन्ह वापरलेत झिगझॅग मोडमध्ये. म्हणजे या सब्जेक्ट वर्बला तुम्हाला डिस्टर्ब न करता हे यांचं तुम्हाला वॉइस करायचं आहे. बघा ही झाली बी पद्धत. याला आपण म्हणूया बी पद्धत. आता बी पद्धतीनं काय होईल? सुरुवातीचं सब्जेक्ट, त्याच्यानंतर सॉ किंवा फाउंड हे डिस्टर्ब नाही करता तुम्हाला झिगझॅग मोडवरच काय करायचं? वॉइस करायचं आहे. म्हणजे मी आधीपासूनच असं करून ठेवून देतो ना, लांबलचक. बी नंबरचं लक्षात ठेवायचं आहे. यामध्ये हे ऑब्जेक्ट सुरुवातीला येईल. सुरुवातीला म्हणजे की इथे येणार आहे का? तर नाही. हे ऑब्जेक्ट सुरुवातीला येईल म्हणजे या बॉक्समध्येच येईल. म्हणजे हे झालं ऑब्जेक्ट नंबर 2. याला सब्जेक्टिव्ह केसमध्ये करायचं नाही. चला ह्या VINGचं काय होईल? बीइंग प्लस V3 बाय. हे ऑब्जेक्ट इकडे चालले गेले. ऑब्जेक्ट नंबर 1 ते एजंटचं काम करायला लागले तिकडे जाऊन. मग बघा बरं इथं काय? आय सॉ हर. आता तुम्हाला यांचं वॉइस करायचं आहे. काय होईल? आय सॉ हिम बीइंग टीज्ड बाय हर. तिच्याकडून चिडून घेताना मी त्याला पाहिले. ह्या पद्धतीचं एक. दुसरं किंवा आणखीन त्याच्यामध्ये आय फाउंड देम ओपनिंग द सेफ. मी त्यांना तिजोरी उघडताना पाहिले. ते मला आढळले तिजोरी उघडताना. चला पहिले याचं करून बघा. ए पद्धत काय होईल? दे आर फाउंड, सॉरी दे वर फाउंड ओपनिंग द सेफ. एक बाय मी तुम्ही लावू शकता पुढे. दुसरी पद्धत तुम्हाला घ्यायची यांना घेऊन. I found the safe.
being opened by them. हे यांच्यात घेतलेलं आहे. याच्या पुढचा जो नियम आपल्याला घ्यायचा आहे तो म्हणजे की सॉ किंवा फाउंड आधीचा कर्ता व VING नंतरचे कर्म जर हे एकच व्यक्ती असले तर सारखेच व्यक्ती असले तर काय होईल ते देखील आपण पाहूया. वेळ घ्या स्क्रीनशॉट. त्यातलाच भाग आहे हा दुसऱ्या क्रमांकाचा. ठेवूया आपण. यात सॉ किंवा फाउंड आधीचा कर्ता VING नंतरचे कर्म हे एकच किंवा सारखेच व्यक्ती असल्यास काय करायचे असल्यास बघा. पॅसिवाईसमध्ये सॉ किंवा फाउंड नंतरचे कर्म हे रिफ्लेक्सिव्ह प्रोनाऊनच्या रूपात वापरावे. थोडक्यामध्ये ज्यांना आपण सेल्फ आणि एकवचन असेल तर सेल्व्स लावलेलं असतं ते. तसे ते ऑब्जेक्टिव्ह केसमध्येच असतात नेहमीच. बघा त्यातलं उदाहरण किंवा आपण ती पाईप घेऊया. सब्जेक्ट सॉ किंवा फाउंड, ऑब्जेक्ट नंबर 1 VING, ऑब्जेक्ट नंबर 2. हे मेंबर आता कसे आहेत? सारखेच एकच व्यक्ती असतील तर पॅसिवाईसमध्ये काय करायचं आहे? आपण दुसऱ्या टाईपवर जास्त भर देऊ. आता सब्जेक्ट सॉ किंवा फाउंड हे ऑब्जेक्ट नंबर 2 इथे आले, पण कशाच्या रूपात आले? रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन. कारण हाच करता जर त्याच्यावरच क्रिया करत असाल तर आपलं रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन वापरावे लागते. त्याच्यानंतर इथे येईल बीइंग प्लस V3 बाय ऑब्जेक्ट नंबर 1. इतके किचकट उदाहरणंसुद्धा क्लास 3च्या एक्झामला येऊन जातात क्लरिकलला. आय सॉ हर टीजिंग हिम असं एक वाक्य आपण आधी घेतलं होतं, लक्षात ठेवा. ते नंतर म्हणतात नियम कोणता चालू आहे सर, परत ते जुन्या नियमात गेले. तसं नाही. बघा आय सॉ हर टीजिंग हिम हे तर व्यक्ती सॉ आधीचा करता आणि VING नंतरचं कर्म हे वेगवेगळे व्यक्ती आहेत, हे आम्हाला दिसत आहेत. आता मी त्यांना सारखंच करतो. आता सांगा आय सॉ हर टीजिंग मी. अरे मी तिला मलाच वाकडं दाखवताना पाहिलं, चिडवताना पाहिलं आहे, मीच त्याचा साक्षीदार आहे. हे सारखे की नाही आहेत. मग आता याची आम्ही 2 उत्तर तुम्हाला दिली, 2 पैकी 1 निवडून दाखवा कोणतं बरोबर आहे. योग्य उत्तर निवडायचं. पर्याय दिलेलंच आम्ही. बघा आय सॉ मी being teased by her. हे बरोबर आहे का? हे बरोबर आहे. आय सॉ myself being teased by her. मी स्वतःला तिच्याकडून चिडून घेताना पाहिलं, मी स्वतःच पाहिलं. म्हणजे याचा अर्थ काय? आय सॉ मी होणार नाही. बघा हाच करता आणि हेच कर्म तसं तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह केसमध्ये घेता येणार नाही. तर तुम्हाला रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउनची ऑब्जेक्टिव्ह केस पाहिजे, पर्सनल प्रोनाउनची ऑब्जेक्टिव्ह केस चालणार नाही. हे रॉंग. करेक्ट कोणत्या याच्यामध्ये? आय सॉ मायसेल्फ. लक्षात ठेवायचं. दे फाउंड हिम फॉलोइंग देम. तो पाठलाग करताना आढळला आहे त्यांना. मग चला इथं काय करायचं आहे? दे फाउंड देमसेल्व्स being followed by him.
आणि याच्यामध्ये देमसेल्फ कोणासाठी देसाठी एवढं घ्या स्क्रीनशॉट. नॉन पॉईंटचाच आणखीन एक नियम आहे पहा. वाक्यात सॉ सकर्मक क्रियापदानंतरच्या कर्मानंतर बेअर इन्फिनिटिव्ह. काही म्हणते आता बेअर इन्फिनिटिव्ह काय आपण शिकलेलं लक्षात ठेवायचं. क्रियापदाचं असं मूळ रूप की ज्याच्या आधी TO2 हे इन्फिनिटिव्ह मार्कर नसते त्याला बेअर इन्फिनिटिव्ह म्हणतात. बघा कर्मांतर बेअर इन्फिनिटिव्ह येत असेल तर पॅसिवाईसमध्ये V3 नंतर. मग V3 कोण होणार आहे याचं सीन. बघा सीन नंतर V3 नंतर बेअर इन्फिनिटिव्हचे रूपांतर टू इन्फिनिटिव्ह मध्ये किंवा प्रेझेंट पार्टिसिपल म्हणजे VING मध्ये करावे. या टाईपची रचना मागं राज्यसेवेला येऊन गेलेली आहे. त्याला म्हणजे फक्त सुरुवातीचे काळ असणारेच व्हॉइस केले म्हणजे झालं असं नाही आहे. शेवटापर्यंत आपल्याला जावं लागतं आणि परीक्षक शेवटाकडेच बसलेला असतो. त्या टाईपच महत्त्वाच्या आहेत. छोट्या छोट्या आहेत पण त्या पण महत्त्वाच्या आहेत. बघा ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये इथं येईल सब्जेक्ट. सब्जेक्टच्या नंतर सकर्मक क्रियापद सा. त्याच्यानंतर येईल तर ऑब्जेक्ट. याच्या पुढच्या रचनेमध्ये बघा बरं इथं येईल क्रियापदाचं मूळ रूप बेअर इन्फिनिटिव्ह हे झालं आणि पुढं ऑब्जेक्ट येईल किंवा येणारसुद्धा नाही. पॅसिवाईजमध्ये काय होईल एवढ्याची रचना करून घ्या. हे ऑब्जेक्ट इथं आले सब्जेक्टमध्ये चेंज झाले. वॉज किंवा वर सीन आणि त्याच्यानंतर यांचं काय करायचं आहे बेअर इन्फिनिटिव्हचं. तर याचं एक तर तुम्ही 2+ वर्ब करा नाही तर त्याचं VING करा. बाकी घ्या आणि शेवटी तुम्हाला घ्यायचं असलं तर बाय एजंट तुम्ही घेऊ शकता. उदाहरणार्थ बघा आय सॉ हिम ओपन द सेफ. ती जरी उघडताना मी त्याला पाहिलंय. ओपनिंग जर असतं तर आम्ही परत पहिल्या नियमात गेलो असतं. 2 पद्धतीने त्याचं काय केलं असतं व्हॉइस केले असते. आय सॉ हिम ओपन द सेफ. मग काय येईल ही वॉज सीन. ओपनचं तुम्ही टू ओपन करू शकता. नसन तर तुम्ही ओपनिंग करू शकता. ओपनिंग द सेफ बाय मी. हे एजंट तुम्ही घ्या नका घेऊ काही फरक पडत नाही. दुसरं घेतलं बघा बरं आय सॉ देम वॉटर द प्लांट्स. पाणी घालताना पाहिलं बघा वॉटर द प्लांट्स हे वर्ब आहे. मग काय येईल द वर सीन. दे वर सीन. वॉटरिंग म्हणा किंवा टू वॉटर हे वर्ब आहे. टू वॉटर द प्लांट्स बाय मी. तुम्ही घ्या नका घेऊ. या पद्धतीने रचना करा. तर एवढं घ्या स्क्रीनशॉट काढून. बाकी आपण उद्याच्या तासाला घेऊया.